सर इकडे बघा. ओके सर. नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आरोग्य भवन मुंबई या ठिकाणी. आज माननीय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जी वाहतूक सेना आहे, वाहतूक सेनाच्या माध्यमातून आरोग्य विभागाला एक आवेदन देण्यात आलेलं होतं. आणि त्या आवेदनासर्वात आपण संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष जे वाहतूक सेनेचे आहेत जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. आज आपण आरोग्य संचालकांना भेटण्याला आलेले होते आरोग्य भवनामध्ये. तर काय मुख्य विषय काय होता आपला? नाही, मुख्यतः असं आहे की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य जो कार्यक्रम आहे त्या RBKS म्हणतो आपण त्याला. ह्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1195 वाहने कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून आरोग्य विभागाची सेवा करतात. आणि ही सेवा करत असताना आरोग्य विभाग कॉन्ट्रॅक्टरना नियमित पैसे देत असते. परंतु कॉन्ट्रॅक्ट जे 7 कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर 7 जे वाहनधारकांना नियमित पेमेंट देत नाहीत. कोणाचे 8 महिन्याचं पेमेंट आहे, कोणाचं 9 महिन्याचं पेमेंट आहे, कोणाचं 6 महिन्याचं पेमेंट आहे. आणि हा पेमेंट अडकल्यामुळे आमच्या ज्या वाहनधारकावर मोठी आर्थिक संकट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. इंधन भरणे आहे, बँकेचा हप्ता आहे, मेंटेनन्स आहे, वाहन चालकाचं पेमेंट आहे. अशा असंख्य गोष्टींना यांना सामोरं जावं लागतं आहे. आणि म्हणून ह्या 1195 जे वाहनधारक आहेत, जे त्रस्त आहेत, त्यातले बहुतांश त्रस्त आहेत. अशा सर्वांचा आवाज म्हणून आज आम्ही संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडीच्या माध्यमातून संचालकांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांना 15 दिवसाचं आपण त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांचा जो उरलेला पेमेंट आहे, जो काय आहे तो त्वरित देण्याचे आदेश यांना देण्यात यावे. अन्यथा 15 दिवसानंतर आपण आझाद मैदानामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या विरोधात आपण निश्चित आंदोलन करणार आहोत. सर, आरोग्य विभाग आणि सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आरोग्य विभागाने कुणाला तर कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. आता कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून हे वाहनं चालतात, पण ते आरोग्य विभागातून पैसे तर कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात. निश्चित वाहन चालकांना निश्चित ॲक्च्युली आरोग्य विभाग हे वेळेवर कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देते असं ऐकण्यात येतं, जसं आता संचालक महोदय म्हणाले. परंतु आरोग्य विभाग जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतो ह्या सर्व वाहनधारकाचा, मग कॉन्ट्रॅक्टरला ह्या वाहनधारकांना पेमेंट देण्याची अडचण काय आहे? याचा अर्थ त्या कॉन्ट्रॅक्टरला वाहनधारकांना पेमेंट द्यायचं नाही, त्यांचे पैसे बुडवायचे आहेत असा अर्थ होतो. आणि तो आम्ही हाणून पाडू. अशा आवेदनमध्ये असं पण नमूद केलेलं आहे की जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत आरोग्य विभागाशी कनेक्टेड ते कुठेतरी वाहनधारक आणि वाहन चालकाशी दादागिरी करतात. हो, निश्चित. एखाद्या वाहनधारकाने जर पेमेंट त्यांना मागण्याचा प्रयत्न केला, आता गरज आहे तर तो पेमेंट मागू शकतो, त्याचा अधिकार आहे. आणि जेव्हा पेमेंट मागायला गेले की तर मग त्याला दमबाजी करणे, जो तुझी गाडी बंद करून टाकेल, तुझा पेमेंट बुडवून टाकेल, अशा दम भरतात. आणि ते योग्य नाही आहे. अशी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की अशा कॉन्ट्रॅक्टरांची सखोल तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. जर ह्या आवेदनावर जर कॉन्ट्रॅक्टरांवर जर कारवाई झाली नाही तर पुढील आपली दिशा काय असेल? निश्चित 15 दिवसाचा आम्ही संचालक महोदयांना आम्ही विनंती बी केलेली आहे की 15 दिवसामध्ये हा सर्व विषय संपवून टाका. जर असं काही जर नाही झालं तर महाराष्ट्रातल्या असंख्य जे वाहनधारक आहेत यांना सर्वांना सोबत घेऊन हे 7 कॉन्ट्रॅक्टर आणि आरोग्य भवन यांच्या नावाने मी बोंबलू जाऊन तिकडे. काही वाहनधारक ज्यांचे वाहन आहेत, जे त्रस्त आहेत वर्ग, तो आपल्यासोबत आहे, तर जाणून घेऊया त्यांचं बी काय म्हणणं आहे. मी पालघर जिल्ह्याकडनं आलो आहे. आमचा पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि तिथे आम्ही हालाकीने गाडी चालवतो. आमचे 7 महिन्याचं पेमेंट बाकी आहे. आम्ही खूप वेळा प्रयत्न केला, खूप वेळा कॉन्ट्रॅक्टरशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण आत्ता वेळोवेळी ते फोन बंद करून ठेवतात, नंतर करतो असे उत्तरे देतात. वरून आम्हाला पेमेंट भेटत नाही. आम्ही आज 15 वर्ष सेवा देतो. आरोग्य विभागाशी तुम्ही काय संपर्क साधला का या गोष्टी? आरोग्य विभागाशी आम्ही आमच्या जिल्हा लेवलला पत्र दिलं गाडीवाल्यांनी सर्वांनी का आम्हाला पेमेंट मिळावं असा. आमचा 7 महिन्याचा पेमेंट आहे तर द्यावा. त्यांनी पत्र पाठवले. पण जेव्हा 7 महिने जर आपल्याला गाडीचा हप्ता हे पेमेंट भेटलेलं नाही, आपण केलेल्या कामाचं जर मोबदला मिळालेला नाही, तर आपण ते गाडीचे हप्ते व इंधन कशा प्रकारे मॅनेज केलं आपण? आमच्या आत्ता गाड्या अक्षरशः काही गाड्या तर ओढून नेल्या फायनान्सवाल्यांनी, बँकेनी. आणि काही गाडीवाल्यांनी तर खूपच म्हणजे खूप सारे प्रयत्न करतात. उसनवारी इकडून तिकडून काय त्यांचं काय असेल ते गहाण ठेवून वगैरे असे करून हप्ते आणि डिझेल वगैरे हे करतात. संभाजी ब्रिगेड या वाहतूक सेनेच्या माध्यमातून आपली मागणी काय आहे? त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यांच्याकडनंच आम्ही पूर्ण आता प्रयत्न करतो. या 15 दिवसात जर नाही भेटलं तर आम्ही उपोषणाला बसू. सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ. मी सुहास राणे, संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष. संभाजी ब्रिगेड
वाहतूक कामगार आघाडीचे मुंबईचे आमचे अध्यक्ष राजेंद्रजी कांबळे यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाकडे हा विषय आलेला आहे. मेसर्स अष्टविनायक ट्रॅव्हल्स, मेसर्स ईश्वर ट्रॅव्हल्स, मेसर्स सय्यद सिकंदर सय्यद अमर टूर अँड ट्रॅव्हल्स, श्री दत्त ट्रॅव्हल्स, मेसर्स स्वामी विवेकानंद स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित व मेसर्स महालक्ष्मी एंटरप्राइजेस, मेसर्स लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सेवक सहकारी संस्था हे ठेकेदार आहेत. हे ठेकेदार आहेत आरोग्य विभागाचे. जी एक योजना आहे जी 2023 पासून सुरू आहे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा अंमलबजावणी होते. प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावरती ह्या सेवेसाठी खाजगी वाहनं त्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून या ठेकेदाराच्या माध्यमातून घेतलेली आहेत आणि ह्या ठेकेदारांबरोबर शासनाचा करार झालेला आहे. आरोग्य विभागाचा ह्या करार झालेला आहे. आता इथे झालं आहे असं की ह्या ठेकेदारांना शासनाकडून पेमेंट दर महिन्याला योग्य रीतीने पोचला जातो, पण आमच्यासोबतचे पालघरचे जे सहकाऱ्यांनी आता त्यांची व्यथा व्यक्त केली, त्यांच्यासारखे इतर पण जे वाहन चालक आहेत आणि वाहन चालक धारक आहेत ह्यांची कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून निव्वळ फसवणूक झालेली आहे. त्यांना टाळाटाळ केली जाते. म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेड वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं राजेंद्र कांबळेजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथल्या संचालक जे आहेत आरोग्य विभागाचे माननीय श्री अंबाडेकर साहेब यांनी आम्ही भेट घेतली. या पत्रामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आमची हे मागणी आहेत की RBSK अंतर्गत वाहनांची सेवा देणाऱ्या वाहनधारकाचे प्रलंबित असलेले वाहन भाडे त्वरित मंजूर करावे. वाहनधारकांचे थकीत असलेले वेतन संदर्भात आरोग्य विभागाने ऑडिट करून ठेकेदारांच्या डिपॉझिटमधून वजातीत करून थेट वाहनधारकांच्या व्यक्तिगत खात्यात जमा करण्यात यावे. प्रचलित नियमानुसार वाहन पुरवठा ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी. ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवरती वाहनधारकांच्या नावावर निविदा मंजूर करण्यात याव्या. वाहन पुरवठा ठेकेदारी पद्धत बंद करावी. जानेवारी 2025 पासूनची पुढील बिले वाहनांची सेवा देणाऱ्या वाहनधारकांच्या नावावर मंजूर करावे, कारण जुन्या ठेकेदारांच्या कामांची मुदत 31 डिसेंबर 2024ला संपलेली आहे. सेवेतील वाहनधारकांसाठी ठेकेदारांकडे भाडे मागणी केली म्हणून गाड्या बंद करण्याची व शिल्लक भाडे न देण्याच्या धमक्या देणाऱ्या ठेकेदारांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यात वाहन पुरवठा धारकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपाची काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशा मागणीचं पत्र निवेदन घेऊन आमचं शिष्टमंडळ आज या आरोग्य विभागाच्या संचालकांना आम्ही भेटलो. जे 1195 वाहनधारक आहेत आणि जे चालक मालक संघटना आहेत, अशा अनेक वाहन चालकांवर अन्याय होतो. गेली 7 ते 8 महिने त्यांनी केलेलं काम आणि त्यांचा मोबदला त्यांना मिळालेला नाही. आरोग्य विभाग कुठंतरी पैसे देतो, जे सब कॉन्ट्रॅक्टर आहे यांना पैसे दिला जातो, पण सब कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जे वाहन चालक आणि ज्यांचे वाहन आहे त्यांना कुठेतरी डावललं जातं, पैसे दिले जात नाही. 7 ते 8 महिने पैसे दिले जात नाही आणि त्यामुळे त्यांच्या गाडी ओढण्याची परिस्थिती येते. त्यांचे बँकेचे हप्ते थांबले जातात, त्यांच्या गाड्या ओढल्या जातात आणि आर्थिक संकट त्या परिवारावर येतं आणि त्या चालकांवर येतं. संभाजी ब्रिगेडची एकच मागणी आहे, जर 15 दिवसामध्ये ह्या विषयावर गांभीर्यपणे हा विषय जर सोडवण्यात आला नाही, वाहनधारकांचा जर त्यांचे पगार व त्यांचे पैसे मिळण्यात नाही आले, तर संभाजी ब्रिगेड त्यांच्या स्टाईलने आंदोलन करणार. कॅमेरामन निर्मलसह मी विजय केदार, आरोग्य भवन, मुंबई.